आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जय देवी मंगळा गौरी, जय देवी मंगळा गौरी, सुवासिन मी तुला पूजिते. जय देवी मंगळा गौरी, ओवाळीन सोनिया काठी, रतनांचे दिवे. सुरेखा कुठे राहिली? तुमची मैत्रीण ना, मला काय विचारताय? थांबा बघते. सुरेखा ताई किती वेळ हो, चला पटकन. सुरेखा ताई किती वेळ, केव्हापासून वाट पाहतोय आम्ही तुमची. अहो मी ट्रॅफिक मध्ये होते. बरं थांबा जरा. हात द्या. अहो हे काय? मॉइश्चरायझर, दुसरं काही नाहीये. मी आता बाहेर जाणार, स्वानंदी बरोबर फुगडी खेळणार, कुर्ती पडणार, त्या शोपीसचा टोकदार भाग तिच्या पोटात घुसणार आणि त्यानंतर जे काही होईल, काही होऊ देत, तो फक्त एक ऍक्सिडेंट असेल. काय असेल? ऍक्सिडेंट असेल. हे मॉइश्चरायझर आज किलरचं काम करणार आहे, म्हणून तुमच्या हाताला लावते. कळलं? बाकी सगळं लक्षात आहे ना तुमच्या? हो. गुड. सरपोतदारांच्या घरची सून मी आहे, त्यामुळे या घराला वारस सुद्धा मीच देणार. स्वानंदी नाही देणार. स्वानंदीची काही चूक नाही. चूक फक्त इतकीच आहे की ती सुजितला आवडली आणि सुजित मला. आता यात माझी काही चूक नाहीये ना. हा आता ऑफिशियली सुजित माझा जरी झाला असला तरी लग्नाआधी गडबड घालून बसलाय ना, घोळ घातलाय त्याने. माझ्या बाळाला मी त्याचा हक्क नाही देणार तर कोण देणार? तो हक्क देत असताना स्वानंदीच्या बाळाबरोबर स्वानंदीला जर काही झालं तर तो फक्त एक कोलॅटरल डॅमेज असेल. कळलं? ए संचिता, अगं पूजा झाली आणि तू आत का आलीस? चल ना मंगळागौरीचे खेळ खेळायला. आणि हे काय, यांच्या हाताला एक कोणती क्रीम लावतेस? मॉइश्चरायझर आहे हे बघा. माझ्यासारखी यांची सुद्धा स्किन ड्राय आहे ना, म्हणून लावत होते. हा हे पण चल लवकर येणे खेळायला. हो हो, वा पुढे आले. रेडी आहात ना? हो. स्वानंदीचा आणि तिच्या बाळाचा खेळात खल्लास झालाच पाहिजे. कळलं? मी पुढे होते, तुम्ही या. लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या, मामानी दिल्या मला सारंगी पेट्या, मामानी दिल्या मला सारंगी पेट्या. हास कृष्णा हास कृष्णा, चंदनाच्या झाडाखाली मोत्याची रास. बोल कृष्णा बोल, बोल कृष्णा बोल. सुरेखाचं काय झालं? यमुनेच्या रेडी मॉइश्चरायझर लावून ठेवलंय तिच्या हातानं, येतील त्या. खोल पाणी किती खोल, लाट्या बाई लाट्या, चंदनी लाट्या, लाट्या बाई लाट्या, चंदनी
निलाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या लाट्या चंदनी लाट्या लाट्याबाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या हात कृष्णा चल स्वानंदी खेळायला. मावशी नको, चल ना, काही नाही होत, चल ना. अहो खरंच नको. बोल कृष्णा बोल बोल कृष्णा बोल यमुनेच्या डोहाचे पाणी किती खोल बस फुगडी पाय लंगडी पायाची माती दळून गेली दळता दळता काटा मोडला भाऊजी भाऊजी काटा काढा भाऊजी गेले हिंडायला घरात झाला धिंगाणा एवढा काय कासरा दोन्ही पाय घसरा. मैत्रिणींना चला आता कोंबडा घेऊया या 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 चला. आकाबाईचा कोंबडा आला माझ्या दारी घालीन चारा पाणी हळद लावून पिवळा केला ग पिवळा केला बाशिंग बांधून नवरा केला नवरा केला कोणी ग बाई नवस केला ग नवस केला माझा कोंबडा उडून गेला ग उडून गेला ही सुरेखा बाहेर कशी नाही अजून किचन मध्ये काय करते? जरा धीर धरा, येईल ती. कोंबडा झाला दीपिका आता घोडा करूया चल पाहू. घोडाबाई घोडा खंडोबाचा घोडा घोडाबाई घोडा खंडोबाचा घोडा घोडा बघायला डोंगर चढा घोडा बघायला डोंगर चढा घोडाबाई घोडा ज्योतिबाचा घोडा घोडाबाई घोडा ज्योतिबाचा घोडा घोडा बघायला डोंगर चढा डोंगर चढा डोंगर चढा. सागर घुमू दे रामा पावा वाजू दे आला शंकरोबा शंकरोबा गवर माझी नाचू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जियो रमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जियो रमू दे कडनी घागर घेतल्या मानी मोर अष्टया, आता फुगडीचा खेळ सुरू होईल. 2-5 मिनिटं वाट बघूया, नाहीतर तुम्हीच जा मग. चल ग सज्जी. आला शंकरोबा शंकरोबा गवर माझी नाचू दे घुमू दे घागर घुमू दे. अहो मावशी, अगं काही नाही होत, चल खेळायला चल. घुमू दे घागर घुमू दे खेळात जियो रमू दे घुमू दे घागर घुमू दे खेळात जियो रमू दे कडनी घागर दुसऱ्या मानी मोर दुसऱ्या कडनी घागर दुसऱ्या मानी मोर दुसऱ्या. नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू या गावचा त्या गावचा सोना नाही आला नका नाही मला कशी मी नाचू नाच ग घुमा कशी मी नाचू नाच ग घुमा. आता चूप पाडलं नाव घ्या. हो घेते. हिरव्या बागेत केळशी सुजितचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. वा 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 खूप सुंदर घेतलं नाव. थँक्यू. स्वानंदी बाळा तू ये ना खेळायला. नको मावशी. अगं ये ना ग काही नाही सोपं आहे फार. अगं ये लवकर ये.
ये बाळा ये. काय करतेस? चल ना लवकर. तुला नुसतं बघायला आणलंय का? आता फुगडी घालायचा खेळ बाहेर सुरू होणार आहे. चल लवकर चल. चल ग चल. नच ग घुमा कशी मी नचू नच ग घुमा ना. नच ग घुमा कशी मी नचू नच ग घुमा ना. सुरेखा ही स्वानंदी. चल सुरेखा चल चल. अगं तू पाडलं का नाव घे पाहू. घेते. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान. मनी सरांचं नाव घेऊन करते सुखाचा संसार छान. वा 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 खूप छान खूप छान. काय झालं? हे बघा सॉरी मला नाही जमणार. ती मुलगी किती निराग असेल. तिच्या बाळाला मी पाडलं तर किती मोठं पाप मला लागेल. माझ्या मुलांवर संकटे कोसळतील. त्यांना शाप लागेल. हे बघा मला नाही जमणार. हे टाइमपास चाललाय. चला ना लवकर. सुरेखा ते काय चाललंय? काही नाही म्हणते काम करणार. काय काम नाही करणार? पैसे मोजलेत मी. तुम्हाला तुमचे पैसे परत देईन पण मला हे काम नाही करायचे. ऐका सुरेखा ताई ऐका. सुरेखा ताई आई सॉरी. या अशा तुमच्या सत्तू मैत्रीण. आता काय करायचं? काय करतेस? काय करतेस? संचिता काय करतेस? जे काही करेन ते मीच करेन. मग संचिता प्लीज कुठलीच काही करू नकोस. प्रकरण गळ्याशी आलंय प्रकरण. आता गळ्यात दाबायची वेळ आली. वरंड्यावर मोर माझ्याशी फुगडी खेळती चंद्राची कोर चंद्राची कोर चंद्राची कोर चंद्राची कोर. माझी काडी पेटे ना माझी मैत्रीण भेटे ना माझी काडी बात आहे मामा. भेटली आज नशीब उघडून आपलं. उघड्याच चालू आहेत त्यांच्या. संचिता सांभाळू ना. चला हो, या. हे सगळ्यांच्या फुगड्या झाल्या. आता ज्या दोघींची मंगळागौर आहे संचिता आणि स्वानंदी यांची एकत्र फुगडी होऊन जाऊ द्या. काय स्वानंदी ये ना ग. तुमची दोघींची एक फुगडी होऊन जाऊ दे ना. नाही नको तुम्ही खेळा चालू द्या. स्वानंदी स्वानंदी बरी आहेस ना? आपल्या दोघींची मंगळागौर आहे आणि या घरच्या मालकिणीला नाही म्हणतेस तू. अगं नाही म्हणून कसं चालेल? बरं हे असं करू ना, तू मीडियावाल्यांना सगळ्याला विषय देतेस हा. ते उद्या छापून आणतील पेपरमध्ये की सरपोतदारांच्या सुनांनी एकत्र फुगडी नाही घातली म्हणून. बरं नाही ना दिसत ते. चल नको काळजी करू. हळू सावकाश अगदी तुझ्या कलेने फुगडी घालू आपण. चल
संचिता मॅडम थोडं सांभाळू ना. स्वानंदी ठीक असेल ना? मंगळागौरीचे खेळ असतात आणि खेळताना स्वानंदीला काय झालं तर त्या काळजी घेतील म्हणा, पण तरी तर बायकांचा कार्यक्रम मला आज जाता येणार नाही आणि जाता आलंही तरी साहेबांनी दिलेली कामं संपवून जाईपर्यंत कार्यक्रम संपेल. संचिता मॅडम थोडं हळू, थोडं हळू. संचिता मॅडम मला गरगरल्यासारखं होतंय. हळू हळू. स्वानंदी! संचिता! 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 स्वानंदी! स्वानंदी! स्वानंदी सरका. स्वानंदी स्वानंदी स्वानंदी. सुजितराव, सुजितराव, गाडी काढा लवकर, गाडी काढा. डॉक्टर, 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 डॉक्टर. सरपोतदार सर, तुम्ही इथे काय झालं? काय माझ्या सुनबाई आहेत, त्यांना खूप लागले, जरा बघा बरं. सर तुम्ही काळजी करू नका, मी चेक करतो. वाढवा, मॅडमला लवकर इमर्जन्सी रूम मध्ये घेऊन जा आणि सिस्टरला सगळी तयारी करा. असं तुम्ही जा. तुम्ही थांबा सर प्लीज. बायको आहे माझी. इमर्जन्सी रूम मध्ये नातेवाईकांना अलाउड नाही आहे. प्लीज सांगा सर. डॉक्टर म्हणताय ते अगदी बरोबर आहे. एक एक सेकंद महत्वाचा आहे. डॉक्टर तुम्ही जा प्लीज. मणी ये बस, ये बस. मणी, मणी शांत हो. मणी रिलॅक्स आहे, होईल सगळं व्यवस्थित. तू स्ट्रॉंग असायला हवंस. तू जसं धीर सोडलं असतं कसं चालेल. देवी आईवर तुझा विश्वास आहे ना? देवी आई स्वानंदीला आणि तिच्या बाळाला काहीही होऊ देणार नाही. हा, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल.
डॉक्टर कशी आहे स्वानंदी? बऱ्या आहेत ना त्या? बोला ना, काहीतरी बोला. कशा आहे स्वानंदी? डॉक्टर मणी काय विचारतोय? सर त्या बऱ्या नाहीये. बरी नाही म्हणजे? सर त्यांच्या पोटाला मार लागल्यामुळे बाळापर्यंत ऑक्सिजन पोचत नाहीये. बाळ वाचण्याची शक्यता कमी आहे सर. त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे सर. क्रिटिकल असलं म्हणून काय झालं? तुमच्याकडे सगळी सुविधा आहे ना इथे. तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा, मोठ्या हॉस्पिटलमध्ये मी हलवतो. सर तुम्ही काळजी करू नका. आम्ही त्यांना इथे उत्तम ट्रीटमेंट देतो. पण काय ना, त्या प्रेग्नेंट असल्यामुळे त्यांच्या पोटाला मार लागल्यामुळे रक्तस्त्राव जास्त झालाय सर. आणि म्हणून कॉम्प्लिकेशन वाढले सर. मला कारण नकोय डॉक्टर, मला रिझल्ट पाहिजे, ते सुद्धा पॉझिटिव्ह. आणि त्या नीट झाल्या नाहीत तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला भोगावे लागतील. हे बघा डॉक्टर, आम्ही स्वानंदीला तुमच्या स्वाधीन केलंय. तुम्ही बघा काय करायचं ते. सर प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय सर. आहे तुमच्यावर माझा विश्वास आहे डॉक्टर. डॉक्टर प्लीज लवकर आत. सर